मी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कुठलाही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, हीच प्रार्थना. तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीवर राहू दे. मित्रांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. जसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आले तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहेत. सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात. एवढं नक्की, भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे. डॉक्टर जोवर जी गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संभव नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं, हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. मनाला भावलेली एक सुंदर गोष्ट. आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो. कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटत नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा 2 पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटत नाही. चूक बरोबर च्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते आणि दुनिया खूप पुढे चालली. लोक फार वेगाने धावत आहेत. आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं, पण आता सावकाश चालणं योग्य वाटतं. कदाचित दुनियाच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील, हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं. जोपर्यंत देवाणघेवाण चालू आहे तोपर्यंत येणं जाणं चालू असते. जोपर्यंत आपण हो बोलू शकतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतंच, पण माणुसकी सुद्धा संपत असते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असती ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज पडली की आठवण,
आणि गरज संपली की अडचण. हा काही लोकांचा स्वभावच असतो. गरज संपली की नातं संपलं. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो. पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाही. शांतपणे वाचा व समजून घ्या. कुठलेही काम तुम्हाला जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवावा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवता. किती ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव, यांना तुमची नितांत गरज आहे. यांची जाणीव ठेवा. त्यांच्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि निरोगी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुम्ही आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं, तरीही आपण धावतो. ऊर फुटोस्तर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही. ठेच लागलीच पाहिजे मित्रांनो. आयुष्यात ठेच लागल्याच पाहिजे. अक्षरशः रक्त बंबाळवावं इतक्या कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे. कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे. जवळची माणसे तिहाऱ्यासारखी वागली पाहिजेत. गरज असताना सोडून गेली पाहिजेत. कुठल्या तरी क्षणी भीतीने गाळण व्हावी. सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी. एकाच वेळी सगळी संकटे यावेत आणि इतके की त्या क्षणी असं वाटलं की आता सगळं संपलं. परिस्थितीसमोर गुडघा टेकायची वेळ यावी. कधीतरी पोरं अपमान व्हावा. कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा. काही ठिकाणी तर त्याला घाण टाकण्याची वेळ यावी. कधीतरी कुणाच्या पाया पडायला लागावं. गरज नसताना सुद्धा कुणाची तरी 1000 वेळा माफी मागायला लागावी. कित्येक रात्री या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा. रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा. अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं. आणि मग बघावं या वेदनांतून ताऊस सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन. ज्याला कुणाच्या नसणाऱ्याचा काहीच फरक पडत नाही तो जगतो. फक्त आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय, या एका तत्वावर. ज्याचा कितीही विश्वासघात झाला, अपमान पदरी झाला, फसवणूक झाली, तरी हसणाऱ्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही. ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो, साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं और हटने का भी नहीं. पण कसं आहे, एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेवा लागव्याच लागतात. तेच एक अनुभव, जीवनाचा एक अध्याय. एकाची समाप्ती तर दुसऱ्याच्या अध्यायाचा आरंभ. त्यातूनच तर माणूस शिकत असतो. जीवन जगायचं आणि शिकायचं. केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजा विधीचे अखलित मंत्र नाहीत किंवा षोडशोपचार पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फूल नाही, रसाळ फळ नाही, घमघमणारं उत्तर नाही की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती नाही. परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार करणं हे देखील तुमचं पूजन आहे. जन्मामध्ये श्रेष्ठ माणूस जन्म,
स्वामींची सेवा करा. तुम्ही आजन्म स्वामी नाम किती असे गोड, मदचा की नाही काही मोल. प्रपंचच्या मुळे कमी होते सेवा, म्हणून येतो पुन्हा तर जन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी. पुन्हा जन्म मिळाला तर तुमचीच सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही, आपल्यासाठी चांगले तेच स्वामी देई. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेने जातो, म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते, अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्यचंद्राच्या पलीकडे, तुमचा कृपेचा सागर समजण्या पलीकडे. माझे स्वामी. कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू बनतो असे नाही, तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला तोच खरा साधू होय. आणि त्यासाठी घरदार सोडून वा त्याग करण्याची गरज नाही. ऐवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा या भावनेने करत भक्ती मार्ग धरायचा आहे. कारण भक्ती मार्ग वा ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे. इथूनच सुरुवात आहे, इथपर्यंतच शेवट आहे. जीवन जगताना संगती खूप महत्वाची आहे. बावळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बावळीच्या काट्याचे त्यांची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो त्याच्या विचारांना, राहणीचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात. म्हणून संगत कधी चांगली करा. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो. जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण स्वामी सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणारं आहे. जे कधी पण बोलवा मदतीला येते, तेही रक्ताच्या नात्यानादी. पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवकरी म्हणून जन्म झाला हे आपले परम भाग्यच. म्हणून श्री स्वामी समर्थांची सेवा कायम करत राहा. तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील व स्वामी कायम आपल्या पाठीशी असतात. स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात, तू उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का. तू मठात जा रोज किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात. बघ तुला जमतं का. तू सोळ ओळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का. तू 11 माळा जप, स्वामीचरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ मला, मी तुला दिसतोय का. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडेही भडकणार, माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला, हाय का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला, अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला.
जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरुमाऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला. देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही. हे कायम लक्षात ठेवा व आपले कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण ते रिव्हर्स येतात. आपण जर वाईट कर्म केले तर आपले वाईटच होणार. आज नाही होणार, उद्या होणार, पण एके दिवशी त्याचा बदला पूर्ण होणार. व चांगले कर्म केले तर आपले चांगलेच होणार. आज नाही होणार, नंतर होणार, पण एके दिवशी नक्की होणार. आपल्या सामर्थ्यांची ओळख करून घ्यायची असेल तर अक्कलकोटला जा. अडचणीत असाल तर गांगनापूरला जा. नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरुपीठला जा. आपल्या गुरुदृष्टीची मोजमाप करायची असेल तर पिठापूरला भेट द्या. कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर दिंडोरीला भेट द्या. संपूर्ण आत्मविश्वासच गमावला असेल तर फक्त एकदाच गुरुमाऊलींना भेट द्या. सगळं तुमचं नीट होईल व तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर जाऊ देऊ नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजेच जे जे घडते ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेनासे होते. त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. नित्य स्मरावे स्वामींना, दत्तस्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मातभाषी असतो सदा सुखी. व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी, समर्थी नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न भुलावे, मनुष्यजन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना जे शरीर आहे तुझे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. थोडा धीर घे, ही पण वेळ जाणार. परिस्थिती देखील तुझ्या समोर गुडघे टेकणार. ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार. आपलं कोण परक कोण यातला फरक दाखवणार. बघून ठेव कोण कसं वागतो. तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नमतो. प्रत्येक दिवस चांगला येईल, पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल. तोपर्यंत पळत राहा, तोपर्यंत तुझं ध्येय मिळत नाही. अरे सगळं होतं या जगात, अशक्य असं काहीच नाही. स्वामींच्या हातात एक गोटी असायची. त्या गोटीचे नाव इंद्रनील मणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात एका भक्ताच्या घरी ती आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी ही गोटी म्हणजे काय, तुम्ही हातात घेता त्या गोटीचा पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले, गोटी मधील गो म्हणजे गोपनीय व टी म्हणजे टिप्पण, गोपनीय टिप्पण. सर्व देवी देवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचण्यासाठी आपले तीर्थक्षेत्रे उचलून घेतली आहेत. महादेवांनी काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर घेतले आहे.
महालक्ष्मीने करवीर नगरी आपल्या हातात घेतली आहे, त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात कुठे काय काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते. मित्रांनो, श्री वटवृक्षाचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ मंदिर. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे आहे. श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार म्हणून गणले गेलेले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या एकूण प्रकट ऐतिहासिक काळापैकी 22 वर्षे त्यांची वास्तव्य श्री वटवृक्षाच्या छायेत झाले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश अशा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्तात्रेय ते कलियुगावरती तारी ब्रह्मस्वरूप सद्गुरू म्हणविले गेले. याच वटवृक्षाखाली त्यांनी आपला देह निजानंदी विलीन करून त्यांनी ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. दत्तनगर मूळ पुरुष, वडाचे झाड विशेष, सत्य ते तू आमचा वास, मधी शस्यनाश व आणावे असा उल्लेख चरित्रकारांनी केला आहे. अवतार समाप्तीनंतरही त्यांनी भक्तांना दर्शन देऊन, चमत्कार घडून, आदेश देऊन, कृपा करून भक्ती मार्गास लावले आहे. या दृष्टीने हे स्थान महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी राहत नाही. श्री स्वामी समर्थ मंदिराच्या दरवाजावर लिहिलेलं खूप सुंदर शब्द. सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका, दान करायची तर गरज पाहू नका. सुंदर दिवसाच्या शुभ तुम्हाला शुभेच्छा. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी आहे, हुद्दा नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुनर्पुन्हाईचे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परिसा करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हीच आपल्याला विनंती. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय वाटून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. अरे, तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू देत, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ बोलून तर बघ. अहंकारात आणि संस्कारात फक्त एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देतो त्याचा आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे. करोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडून न मरणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटच्या आंघोळ रस्त्यावर, लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी, कितीही महागाईचे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं. आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं, हे करोनाने दाखवून दिलं. म्हणून कायम भक्तीत राहा. अजूनही वेळ गेलेली नाही. काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावणार आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर, मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार तुझा असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंताच्या नावामध्ये भगवंताचे स्मरण साठलेले आहे. भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंताची भक्ती उदय पावते. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती म्हणजे उत्कट प्रेम. हे एक रसायन आहे.
त्यामध्ये मोठी शक्ती साठलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तेथे असलेल्या अविद्येचा पडदा फाडून स्वस्वरूपाशी भिडते. भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबंध दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन करते. ह्या ब्रह्मांडात फक्त एकाच परमचैतन्याची सत्ता आहे. ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवाडा ब्रह्मांडात कोणताच नाही. श्री स्वामी समर्थांच्या छायेत जायला तुम्ही गेलेच पाहिजे व तिथे तुम्हाला सगळी शांतता मिळेल व तुमचं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटेल. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलांना खूप प्रिय असते. मनात असेल स्वार्थ तर काय कराल परमार्थ, होईल सर्व व्यर्थ मग जीवनाला काय अर्थ. म्हणूनच नित्य म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मोती बनून शिंपलात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जे खरी असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ते सांगता येत नाही. नाते कितीही वाईट असू दे ती सोडून तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवू शकते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका. आळसाला त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. वेळप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच कोणत्याही कामात उतावळेपणा करू नका. संयम पाळा. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला खूप महत्त्व आणून देतो. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. ढिगभर आश्वासनांपेक्षा टिचभर मदत केव्हाही चांगली. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गच दगड आहेत. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते. स्वप्न ती नव्हेत जे तुम्ही झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की तुम्ही झोपताना तुम्हाला झोपच देत नाही. जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. मित्रांनो, एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
इच्छा दांडगी असली की मदत आपणाहून तुमच्याकडे चालत येते. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. अपयशाची भीती सर्वात मोठी भीती होय. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो. ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढतो. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआपच सुटतात. जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या. मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपल्या अद्दपात करून द्यावा लागतो. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील. निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीही तरी श्रेष्ठ असतो. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं. जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील. जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. आयुष्यात काय गमावलंय ह्यापेक्षा काय कमवलंय ह्याचा विचार करा. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय ते आज ठरवा, आत्ताच. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिळवू नका. वाटू शकला तर आनंद वाटा. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरे अनर्थ टळतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्या विषयीची कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही. काही सोडून दिले की आपोआप सुटतात. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका. काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तीच आहे. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. दुःख कवटाळत बसू नका. व्यत्यय विसरा आणि सदैव हसत राहा. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. आवडतं तेच करू नका. जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. डोकं शांत असेल निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही.
प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत ओळगावता लागतो. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारांची संधी. चांगला गुरु यशाचे दरवाजे देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे समर्थ निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असाल पाहिजे असं नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांना सामना करणं त्यांच्या हातात असतं. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात. खूप मोठा अडथळा आला की समजायचं आपण विजयाच्या जवळ आलो आहे. हरला तरी चालेल, पण खेळताना असे खेळा की जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता बाबा. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा ना, लहान कशाला. कारण मोठी स्वप्नेच माणसाचे रक्त ढवळू शकतात. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही हा खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करतो. गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहायला शिका. कारण हिशोबात पक्के राहा तर सगळं आयुष्य तुमचं एकदम व्यवस्थित जाईल. कोणतीही चूक वाया घालू नका, त्यातून नक्कीच काहीतरी शिका. व यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा मोठं आहे अपयशातून धडा शिकणं. अपयशातून धडा शिकणं. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा. इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळ व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचं आव्हान आनंदच होतो. आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर 2च गोष्टी विसरा.
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले व इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाही. आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळी मी शिकत गेलो हेच ते शिकत असतात. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत असतात त्यांनाच यश प्राप्त होते. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढा, शिका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. काहीही झालं तरी प्रयत्न सोडू नका. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त सिद्ध करण्याची स्वतःला जिद्द असावी. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशिबान समवा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईलच. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरचा चाफ्यांचं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहर न सोडलं नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन, द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. पायाला स्पर्श करून जाणाऱ्याला त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊल झेलण्याची तयारी ठेवा. सर्वात मोठा लोक काय म्हणतील लोक. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. खूप माणसांची स्वप्न एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात. उठा आणि संघर्ष करा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केला पाहिजे. रस्ता सापडत नसेल तर स्वतःच रस्ता स्वतः निर्माण करा. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील जे तुम्ही तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता. मित्रांनो, पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.
हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्यापणाने करतात. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. मोठी स्वप्ने पाहणारे मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहे. मित्रांनो, स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा. इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकते, तर तुम्ही का नाही? कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. प्रयत्न करणे सोडू नका. तुम्ही आधीच खूप खूप सोसले, आता त्याची बक्षिसं मिळवण्याची वेळ आली आहे. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा माणसाला दुनियेतील माणसं दाखवतो. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर करून दाखवायच्या असतात. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग असून तयार व्हायचा आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असते. भीती कितीही ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून वाईट. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवता, पण हा यशस्वी होण्याचा मार्गातील पहिला टप्पा आहे. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असोतोवर टिकते. तुमच्या ध्येयावरून जग तुम्हाला ओळखत असतं. हरला म्हणून लाजू नका आणि जिंकला म्हणून कधीही माजू नका. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बना. स्वप्न पाहतच असाल तर मोठेच पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्नेच माणसात रक्त ढवळू शकतात. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. स्वप्न ही नव्हे जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की ती तुम्हाला झोपूच देत नाही. काही हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. रुद्राक्ष असो किंवा माणूस, अवघड असतं एकमुखी भेटणं. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधी हरू शकत नाही.
माणसाच्या आयुष्यातील संकटही यशाचा आनंद घेण्यासाठी नक्कीच आवश्यक आहेत. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळत असते. विजेते वेगळ्या गोष्टी करीत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्यापणाने करतात. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसणाऱ्याचा काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. यश हे सोपं कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा माणसाला दुनियेतील माणसं नक्कीच दाखवतो. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. त्याच्याजवळ उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही. विश्वास हा खोडरवासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकींबरोबर तो कमी होत जातो. आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसते, आपण आपली झोप उडवतो तेच खरं स्वप्न असतं. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील. कधी कधी आपली काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात, कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही. क्रोधाच्या क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा. कोणतीही चूक वाया घालवू नका, त्यातून काहीतरी शिका. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. अपेक्षा अनपेक्षितरित्या पूर्ण होतात, पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. काही झालं तरी प्रयत्न सोडू नका. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जाल ते ध्येय नक्कीच गाठतात. संकट तुमच्यातील शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तुम्हाला आयुष्यभर जपेल. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, ओढत गेले सगळे. मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यात तुमची ओळख सांगतील. एवढं मात्र लक्षात ठेवा, मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा नक्कीच मोठी असते. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. जाणीव ठेव, शुद्ध मनासी काय व्यर्थ बळतो, कशाची असतो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. बंद केले नयन माझे, चित्त रूपे बघुनी, तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माये बाप हाय या जनाचा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी साथ देतो मी तिथून. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेने अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी राहा हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास.
येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत जे समजायला जास्त भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख वेदना जगाला सांगू नका. मीपणा सोडा, मोठे व्हा. श्रम करा, सुख मिळेल. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे. निष्काम कर्म करावे. कर्माच्या अपेक्षा ठेवू नका. निष्पाप कर्म करा. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही तुमच्या. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. मी सर्वत्र आहे. मी चराचरापासून व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गागनापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू मत कर फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा, जो तूने सोचा ही नहीं. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. भेटून तर सर्वजण आनंदी होतात. न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामींचे नाव. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं, आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतकरण शुद्ध बनते. प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, एक जिभेवरचे शब्द ही कहाणी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. एक काका बांगड्या विकण्यासाठी नेहमीच गावात येत होते. ते आजूबाजूच्या गावी फिरत असत आणि गावोगावी फिरून बांगड्या विकत असत. त्यांना गावात बांगड्यावाले काका म्हणत असत. त्यांच्याकडे एक गाढवी होती. तिचं नाव काकाने राणी ठेवले होते. ते त्या गाढवी त्याच्या पाठीवर आपल्या बांगड्यांचा थैला अशा पद्धतीने ठेवत होते की सगळ्यांना रंगीबेरंगी बांगड्या दिसू लागतील. यामध्ये असलेली छान गोष्ट म्हणजे काकांचे राणीशी होणारे संभाषण. जर का चालताना समोर दगड दिसला, काका म्हणायचं, राणी बेटी समोर दगड आहे, थोडे बाजूने चाल. जर कधी गाढवी खूप हळू चालायला लागली तर काका म्हणायचे, अगं राणी थोडे घाईत पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहे. जर राणी कधी वेगाने चालायला लागली तर म्हणायचे, काय राणी बेटा आज काय हरीण झालीच की काय? जरा सांभाळून पाय टाक, बांगड्या फुटतील ना बेटी. काका इतक्याच प्रेमाने गाढवीशी बोलतात. ते काय या गाढवीला समजत असेल का? या सर्वांना आश्चर्य वाटायचे. एक दिवस बांगड्या घेत असताना एका बाईने काकाला गाढवीशी असे बोलताना पाहिले आणि विचारले. जे लोक गाढव पाळतात ते नेहमी हातात काठी ठेवतात, अधूनमधून गाढवाला मारतात, ही शिवाई देतात, ओरडतात, हे आम्ही पाहिले आहे. परंतु गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच माणूस दिसलात काका. असे कसे काय? बेटा त्याचे असे आहे, हा माझा व्यवसाय बांगड्या विकण्याचा आहे. आधी हातात भरून देण्याचा आहे. माझ्याकडून बांगड्या ह्या मुली आई बहिणी घेतात. जर मी राणीला गाढवी म्हणायला लागलो, तिला शिवाय द्यायला लागलो तर माझ्या तोंडातही ते शब्द बसलेले असतील. जर एकदा कोणत्याही शब्द आपल्या जिभेवर बसला तर अचानकपणे न कळत तो शब्द कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही.
मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील. मी चुकूनही असा वाईट शब्द गावातल्या मुलींशी सुनांशी बोललं तर गावकरी माझे काय करतील. म्हणून मी माझ्या तोंडावर कधी चुकीचा शब्द येऊ देत नाही. मी आपल्या जिभेला वाईट शब्दाची सवय लावूनच देत नाही. ही गोष्ट केवळ धंद्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजात वावरण्यासाठी, संकटेमधील सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी, गोडवा निर्माण करण्यासाठी, अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील व्यक्तीमध्ये ममता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून मुखामध्ये केवळ स्वामींचे नाव घेतले पाहिजे व स्वामी तुमचे कष्ट संपवल्याशिवाय राहणार नाही व तुमच्या पाठीमागे सदैव राहतील. नामामध्ये भरपूर ताकद आहे. तुम्ही स्वामींचे नाव घ्या, फक्त तुमचे सर्व कार्य पणाला लागतील व सर्व कार्य होतील. कसलीही मित्रांनो व्यंग कहाणी, कसलीही चेष्टा करावी, परंतु ती फक्त गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्ट करणे किंवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चार चौघात त्याचा अपमान करणे हे चुकीचे असते. ते सभ्यतेचे लक्षण तर नाहीच. तरी पण जर एखाद्याने असे केलेच, ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे नेहमी भान ठेवावे. आपला विशाल एकदा रस्त्यावरून एटीत चालला होता. तेवढ्यात समोरून रजनी येताना दिसली. ती थोडीशी एका डोळ्याने तिरकी होती. विशालचा स्वभाव मुळातच कडू होता. त्यात थोडे तिरके बघणारी रजनी समोरून आलेली पाहून विशाल म्हणला, काय रजनी, कसे काय, सगळे ठीक आहे ना, कुठे चालली आहेस? आणि हो, तुला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात असे म्हणतात, खरं आहे का ते? रजनीच्या लक्षात आले की विशाल आपली चेष्टा करीत आहे. हा आपल्याला हिनवत आहे. सगळे लक्षात येताच रजनी म्हणाली, हो खरे आहे. आता तू हेच बघ ना, तुला तर दोनच पाय आहेत ना, परंतु मला ना तुला चार पाय असल्याचे दिसत आहे. तात्पर्य, कधीही दुसऱ्यांच्या व्यंगाला हसू नये, तसेच त्याचा उपवासही करू नये. मित्रांनो, दुसरी कथा आहे मोठेपण. जगप्रसिद्ध विद्वान तत्वतेचा म्हणून मॅक्स मुलर यांना ओळखले जाते. ही कथा त्यांच्या जीवनातील आहे. ज्या महाविद्यालयातून मॅक्स मुलर यांनी शिक्षण घेतले होते, त्याच महाविद्यालयात नंतर त्यांनी प्राचार्य म्हणून नेमणूक झाली. आपण ज्या महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेतले, त्याच ठिकाणी आपल्याला शिकविण्याचे महान कार्य करायला मिळणार आहे. त्यांना खूप आनंद झाला होता आणि त्या आनंदाचा भरातच त्या दिवशी ते आपले पदावर सांभाळायला गेले. ते महाविद्यालयीन आले आणि आपल्या खुर्चीसमोर येऊन उभे राहिले. काही वेळ त्या खुर्चीकडे पाहत राहिले आणि नंतर तिला शिपायाकडून दुसरी खुर्ची मागवली व त्या खुर्चीच्या जवळच ठेवली आणि त्या दुसऱ्या खुर्चीवर ते बसले. कारण त्यांनी विचार केला की आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या खुर्चीवर आपले प्राचार्य बसत होते आणि आजही आपण तितके मोठे झालेलो नाहीत. आणखीन आपणाला भरपूर शिकायचे आहे. तात्पर्य, आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरच असू द्या, त्यामुळे आपली विद्वत्ता, यश आणखीन खुलते. मित्रांनो, पुढची कथा आहे मनाचे दार. ईश्वर कसा आहे याचे खूपच सुंदर वर्णन आचार्य विनोबांनी केले आहे. आचार्य म्हणतात, भगवंत हा अगदी आपल्या मोठ्या प्रतिष्ठित पाहुण्यासारखा आहे. जसा एकदा आपला पाहुणा दारात उभा राहतो, दारावर टकटक करतो, परंतु जोपर्यंत आपण दार उघडून आत या म्हणत नाही तोपर्यंत पाहुणा आत येत नाही. आणि तसाच ईश्वर सगळीकडे आहे. फक्त ईश्वर हा तुमच्याच दारात उभा आहे असे मुळीच नाही. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे तर सगळीकडे पसरलेली असतात, परंतु बंद घरातून आत येऊ शकत नाही. त्यासाठी जरी दाराला केवळ लहान का होईना फट असेल, थोडेसे दार उघडू असेल, तरी त्यातून प्रकाशाचे दूत घरात प्रवेश करतात. यासारखेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजेच मनाचे दार उघडून करणे आहे. त्या दीनानाथला आव्हान करून बोलवण्यासारखेच आहे. ईश्वर, गुरु, प्रेरणादायी, स्फूर्तिस्थान यात एवढी शक्ती असतेच आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतोच. परंतु भगवंत न बोलविता आलेल्या पाहुण्यासारखा दारात उभा असतोच. असे भगवंताचे स्वरूप मांडून आचार्य विनोबा यांनी प्रार्थनेचे महत्त्व समजून सांगितले आहे. तात्पर्य, या चराचरातील दिव्य शक्तीसाठी आपल्या मनाची दारे उघडी ठेवल्याशिवाय देवी
स्पर्धांचा अनुभव घेणे अवघडच असते. मातृभाषा आणि संस्कार ही आपली आत्ताची कथा आहे मित्रांनो. ही तुम्ही नीट ऐका. आज एक विचार माझ्या वाचनात आला. आपल्या पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्या, हे शिक्षण अखेरपर्यंत टिकेल. तसा हा विचार अनेक विचारवंतांनी सांगितलेला आहे, असे त्या लेखात लिहिलेले होते. जरी असे असेल तरी आपण आपल्या अहंकारापायी आपल्या मुलांना परभाषेतूनच शिक्षण देतो. एक बहुभाषिक माणूस एकदा नाना फडणवीस यांच्याकडे गेला आणि म्हणाला की साहेब, मला 16 भाषा अगदी उत्तम प्रकारे येतात. माझी खरी मातृभाषा कोणती आहे हे आपण ओळखून दाखवाल काय? यावर नाना फडणवीस म्हणाले, मी आपली मातृभाषा नक्कीच ओळखणार, परंतु आता दरबारात महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे आज तर शक्य नाही, पण मी उद्याला नक्की सांगतो. मी तुमची भाषा ओळखण्याचे आव्हान स्वीकारत आहे. रात्रीला नानांनी त्या बहुभाषिक व्यक्तीला पोटभर जेवायला दिले. जास्त जेवण केल्याने त्या व्यक्तीला गाढ झोप आली. मध्यरात्रीला तो गाढ झोपेत असताना नाना त्याच्या जवळ गेले आणि मटकाभर थंड पाणी त्याच्या अंगावर टाकले. यावर तो व्यक्ती मोठाने कानडी भाषेत ओरडत उठला, ओह नाना, हे आपण काय केले? यावर नाना फडणवीस त्याला म्हणाले, महोदय, आपली मातृभाषा कानडी आहे. तो बहुभाषिक व्यक्ती एकदम आश्चर्यचकित झाला. त्यामुळे यातून असे तात्पर्य निघते की मातृभाषा आणि तिचे संस्कार आपणाला अखेरपर्यंत सोबत असतात. हे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे, कारण आपण कोणतंही संकट आलं तर आपल्या मातृभाषेतूनच ओरडत असतो व काहीही आपल्यासोबत घडले तर आपण मातृभाषेतूनच आपल्या दुःख वेदना या प्रकट करत असतो. मित्रांनो, स्वामींवर कायम तुमचा विश्वास असाच अटळ राहू द्या व स्वामी संदेश तुम्ही असेच ऐकत राहा. मी असेच तुमच्यासाठी चांगले चांगले स्वामी संदेश आणत असतो. म्हणून आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी. आता मी या व्हिडिओची सांगाता करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.